नमस्कार. गेल्या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्या टॉपिकवर चर्चा केली. ते म्हणजे तुमच्या कुंडली जी तुमच्या जन्माच्या वेळीच लिहिली गेलेली असते. तर त्यामध्ये समजा एखाद्या गोष्टींचे योग असतील, तुम्हाला राजयोग असेल, तुम्हाला धनलाभ असेल, हे सगळे जर योग जन्माच्या वेळीच लिहून ठेवलेले असतात, तर मग त्याच्यासाठी कष्ट कशाला करायचे? मग आयुष्यभर आपली कर्म कशाला करत राहायचं? यावर आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. त्याच व्हिडिओचा अजून एक पुढचा वैचारिक किंवा फिलॉसॉफिकल किंवा तत्वज्ञानाला आधारित असा आजचा प्रश्न, की आपल्या जन्माच्या वेळी जी काय आपली कुंडली असते, ती खरंच आपल्या आयुष्यभर तीच राहते का ती पण बदलत राहते? आज याच विषयावर आपण चर्चा करूया. आपण जर वैदिक पद्धतीने पत्रिका बघायला गेलो, तर अर्थातच आपल्याला आपल्या भारतीय वैदिक परंपरेतलं किंवा तत्वज्ञानातल्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला विश्वास ठेवायला लागेल. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायला लागतील. आणि त्यातलीच अजून एक गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे, जी फक्त हिंदू, वैदिक, सनातन संस्कृतीमध्ये आहे, ती म्हणजे पुनर्जन्माचा कन्सेप्ट. आत्मा हा वेगवेगळ्या देहाच्या रूपाने वेळोवेळी त्या देहांमध्ये जन्म घेतो आणि विहित कर्म करून त्यानंतर तो देह सोडून पुढच्या देहामध्ये आपण जात असतो, जोपर्यंत आपण कर्मबंधनातून आणि आपल्या सर्व पूर्वसंचितातून मुक्त होत नाही. तसे जर आपण मुक्त झालो तर आपल्याला मुक्ती मिळते आणि आपली जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून सुटका होते, असं भारतीय सनातन तत्वज्ञान आपल्याला सांगत असतं. आपण जेव्हा वैदिक ज्योतिषाचा विचार करतो तेव्हा या सगळ्या तत्वज्ञानाचाही त्याला जोड असते किंवा या तत्वज्ञानाची ही सांगड आपल्याला त्याच्याबरोबर घालायला लागते. आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं की जी काय आपण विहित कर्म करत असतो, चांगली वाईट कर्म करत असतो, त्याची काही फळं आपल्याला त्या त्या आयुष्यातच मिळत राहतात. म्हणजे मी लहानपणी, तरुणपणी केलेल्या काही गोष्टींची फळं मला आयदर लगेच मिळतात किंवा काही कालावधीनंतर मिळत राहतात. पण अनेक गोष्टींची फळं किंवा मागच्या माझ्या अनेक जन्मांमध्ये मी जी काही कर्म केलेली आहेत, मग ती चांगली असतील, वाईट असतील, त्याची फळं मला या जन्मातही भोगायला लागतात किंवा उपभोगायला लागतात. सो माझ्या या जन्मामध्ये मला येणारे अनुभव, मला भेटणारी माणसं, मला येणाऱ्या अडचणी किंवा त्यांचं होणारं समाधान, या सगळ्या गोष्टी या माझ्या पूर्वसंचित मी जे काही घेऊन जन्माला आलेलो आहे त्यावर अवलंबून असतं, असं आपलं सनातन तत्वज्ञान सांगतं. याचाच अर्थ असा होतो की आपली जी जन्मकुंडली आहे त्यानंतर माझं वय समजा 50 वर्ष असेल, तर 50 वर्षामध्ये मी जी काही कर्म केली त्यातली काही चांगली असतील, काही वाईट असतील, ती कर्म करण्याचा फ्री विल हे माझ्याकडे होतं. एखादी गोष्ट करायची की नाही करायची, मला समजा एखादी चोरी करण्याची संधी आली आणि मी जर ती चोरी केली, तर ते माझं एक कर्म झालं. पण चोरी करण्याची किंवा एखाद्याला फसवण्याची किंवा एखाद्याला लुबाडून अनेक प्रचंड पैसा मिळवण्याची संधी समजा माझ्यासमोर असेल आणि ती जर मी नाही घेतली कारण ते नीतिमत्तेला धरून नाही, तर याचा अर्थ मी काही चांगली कर्मही केली. मी मदत करत असीन, मी चांगला वागत असीन, मी सगळ्या नियमांचं पालन करत असीन, तर मी काही चांगली कर्म करतो आणि त्यामधून ती माझ्या अ, पुण्याच्या अकाउंटमध्ये जमा होतात. या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी फळ मिळतं. मग ते या जन्मात मिळेल किंवा ते पुढच्या जन्मात मिळेल. बरेच वेळा असं होतं की एखाद्याच्या जन्मपत्रिकेमध्ये खूपच सिव्हिअर अपघात लिहिलेला असतो. तो ज्या काळामध्ये, ज्या कालावधीमध्ये तो अपघात लिहिलेला असतो, त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीला अपघात होतो सुद्धा. पण जेवढा सिव्हिअर त्याच्या पत्रिकेमध्ये लिहिलेला असतो, तेवढा सिव्हिअर होत नाही. किंवा काही वेळा असंही होतं, की एखादी गोष्ट लिहिलेली असते त्याच्यापेक्षा जास्ती किंवा त्याच्यापेक्षा कमी गोष्ट त्या कालावधीमध्ये घडत राहते. जन्मपत्रिकेप्रमाणे ज्या काही गोष्टी आपण मी मग जसं मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं, की जन्मपत्रिका कुठल्या गोष्टी तुम्हाला प्रॉमिस केल्या गेलेल्या आहेत, कुठल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये ज्यांचे योग आहेत हे सांगत असतं. पण ते योग किती प्रबळ करायचे किंवा की ते योग किती निर्बल करायचे, ही आपली कर्म ठरवत असतात. आपली जर कर्म चांगली असतील
तर असलेले योग कदाचित जास्ती प्रबळ होऊ शकतात. ती जर कर्म चांगली झालेली नसतील, तर ते थोडेसे निर्बलही होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला होणारा फायदा हा कमी होऊ शकतो, जास्ती होऊ शकतो. तोटा सुद्धा कमी किंवा जास्ती होऊ शकतो. डॉक्टर पी.व्ही.आर. नरसिंहराव नावाचे एक गृहस्थ आहेत, ज्यांचा YouTubeवर आणि Twitterवर मी त्यांना फॉलो करतो. बरेच वेळा असं विचारलं जातं, की नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी किंवा हे जी मोठे नेते मंडळी आहेत, त्यांचं पत्रिका बघून सांगा, की ते पंतप्रधान होतील का, नाही होतील का? तर राव सरांचं असं नेहमी म्हणणं असतं, की ही जी मोठी माणसं आहेत किंवा अशा व्यक्ती ज्यांचं आयुष्य अनेक लाखो करोडो लोकांच्या आयुष्याशी निगडीत असतं. ज्यांच्या कर्मांमुळे त्यांना काही लाखो लोकांचे आयदर शाप, आशीर्वाद, दुवे किंवा चिडचिड ही त्यांच्या पर्यंत पोहोचत असते. अशा लोकांच्या पत्रिका या मूळ पत्रिकेप्रमाणे न राहता त्या थोड्याशा बदलत राहतात. थोडक्यात काय, आपल्या या जन्मातलं जे कर्म आहे त्याप्रमाणे आपली पत्रिका ही बदलत राहते. थोडीशी ती डायनॅमिक असते आणि ती बदलत राहते. हा एक विचार आहे. ह्याला कुठेही असं लिहिलेलं आहे असं किंवा अजून तरी वाचनात नाही. पण हा मी केलेला विचार आहे आणि माझ्या काही ज्योतिषी मित्रांबरोबर यावर चर्चा करून आमचे काही या मतावर काही पुष्टी पण मला मिळालेली आहे. थोडक्यात काय, तर आत्ता या ज्या इमेजमध्ये दाखवलेलं आहे, त्याप्रमाणे आपला एक जन्माच्या वेळी आपली एक पत्रिका असते. मग त्यानंतर आपली ही सगळी कर्म आपण करतो आणि त्यानंतर आपल्याला आयदर मुक्ती मिळते, काही लकी लोकांना जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांमधून मुक्ती मिळते. अदरवाईज आपण आत्ताचा देह त्याग करून आपला आत्मा नवीन शरीरामध्ये नवीन शरीर धारण करतो आणि आपला एक पुनर्जन्म होतो. ज्या पुनर्जन्माची एक वेगळी पत्रिका असते. जी पत्रिका, जी ग्रहस्थिती, त्या ग्रहस्थितीमध्ये काय प्रॉमिस केलं गेलेलं आहे, कसले योग आहेत, किती चांगल्या घरामध्ये जन्म व्हावा, किती पोषक वातावरणामध्ये जन्म व्हावा, त्या जन्मामध्ये काय-काय आपल्याला काय प्रकारचं ज्ञान मिळावं, संपत्ती मिळावी, मित्रपरिवार चांगला मिळावा, या सगळ्या गोष्टी या आधीच्या जन्मांमध्ये आपण जे काही कर्म केलेलं आहे त्याच्यावर अवलंबून असतात. थोडक्यात काय, तर आपल्या पुढच्या जन्माची पत्रिका ही आपल्या या जन्मामध्ये आपण केलेल्या कर्मांवर अवलंबून असते. थोडक्यात आपल्या या जन्मामध्ये जो काही का आपला प्रवास चालू आहे, त्याच्यामध्ये आपला प्रवास खरं म्हणजे आपल्या आत्ताच्या जन्माच्या पत्रिकेकडनं आपल्या पुढच्या जन्माच्या पत्रिकेकडे चाललेला आहे. म्हणून सुद्धा आपली कर्म ही चांगली असायला हवीत. ही कर्म यासाठी फक्त चांगली नसावीत, की या जन्मात आपल्याला लगेच त्याचं फळ मिळेल. याच नाही तर त्याच्या पुढच्याही जन्मामध्ये त्याचं फळ चांगलं मिळेल. आणि अजून एक विचार, म्हणजे आपणच नाही तर आपल्या आजूबाजूचे जे आपले नातलग आहेत, आपले जवळच्या व्यक्ती आहेत, त्यांनाही आपल्या कर्मांचं फळ चांगलं किंवा वाईट हे मिळू शकतं. त्याचं एक उदाहरण देतो. राजा दशरथ यांनी शिकारीला गेलेले असताना श्रावण बाळाचा वध केला. त्यांच्या हातून घडलेली ती चूक होती. मुद्दाम झालं नव्हतं, पण तरी त्यांना श्रावण बाळाच्या आई-वडिलांकडून एक शाप मिळाला, की आम्हाला जसा पुत्रशोक झाला तसा तूही पुत्रशोकामध्येच तुझं मरण येईल. आणि झालंही तसंच. प्रभू श्री रामांना वनवासात जावं लागलं आणि त्या पुत्रशोकामध्ये राजा दशरथ यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट आपण बरेच वेळा ऐकलेली आहे, पण याच्या मागचं एक इंगित असं आहे, की राजा दशरथ यांचं एक कर्म होतं. त्या कर्मामुळे त्यांना शाप मिळाला आणि ज्यामुळे प्रभू रामचंद्रांना वनवासात जावं लागलं. त्या प्रभू राजा दशरथाच्या कर्माचं फळ हे प्रभू रामचंद्रांना पण फेडावं लागलं. थोडक्यात काय, तर तुमची कर्म ही फक्त तुमच्यापुरती मर्यादित न राहता ती तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर सुद्धा त्याचा इफेक्ट, त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे आपलं कर्म चांगलं ठेवावं. आपलं कर्म चांगलं ठेवून आपल्याला तर उपयोग होतोच, पण आपल्या नजीकच्या, आपल्या जिवलग लोकांना पण त्याचा उपयोग होत राहतो. आणि हाच आपल्या सनातन तत्वज्ञानाचा गाभा आहे, असं मला वाटतं. पत्रिकेचा अभ्यास करताना सर आपल्याला आयुष्यात कसं जगावं, का जगावं आणि कशा पद्धतीने जगावं, हे जर ही पत्रिका ज्योतिष आपल्याला जर शिकवत असेल, तर माझ्या मते प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करायला हरकत नाही. ज्योतिषशास्त्राविषयी वेगवेगळ्या कथा, वदंता, शंका, कुशंका, गैरसमज हे आपल्या मनामध्ये असतात.
त्या सर्व कुशंका, मनातल्या गैरसमजांना, शंकांना, प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आपण ही YouTubeची मालिका सुरू केली आहे. त्यामुळे तुमच्या मनात असलेले कुठल्याही शंका, प्रश्न असतील, मी जे आत्ता विचार मांडले ते जर तुम्हाला पटत असतील किंवा ते तुम्हाला मुळीच पटलेले नसतील, मी जर कुठे चुकत असतील विचार करण्यामध्ये, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं लिहा, तुमच्या शंका विचारा. कारण त्याच शंकांवरनं आपल्याला या सिरीजचा पुढचा व्हिडिओ तयार करायचा आहे. ही सिरीज जी ज्योतिषशास्त्र ह्याच्याबद्दलच्या सर्व प्रकारच्या गैरसमजांना, त्याच्यामधून येणारी भीती, त्याच्यामधून येणारे उगीचच जे भयगंड पसरवलेले असतात, त्या सगळ्यांना तोडत अत्यंत विवेकी पद्धतीने ज्योतिषशास्त्र आणि त्यामागची संकल्पना, त्यामागचा विचार समजून घेण्यासाठी आपण सुरू केली आहे. तुमचे कॉमेंट्स, तुमचे लाईक्स, तुमचे शेअर्स या सगळ्या गोष्टींनी ही सिरीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तुमच्या कमेंट्सची वाट बघतो. आवडला असेल तर हा व्हिडिओ प्लीज लाईक करा, हाईप करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.